अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे पडसाद थेट सौदी अरेबियातील अरामको रिफायनरीपर्यंत पोहोचलेले आहेत। सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर इराणनं ड्रोन हल्ला केलेला आहे। अरामको ही जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे। या कंपनीवर ड्रोन हल्ला करण्यात आल्यानं कंपनीला आग लागलेली आहे। तसंच कंपनी बंदही करण्यात आली असून आग नियंत्रणामध्ये आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळावरून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसून येत आहेत। यामुळे जगात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून पेट्रोल, डिझेल महागण्याची शक्यता आहे। तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे पडसाद थेट सौदी अरेबियातील अरामको रिफायनरीपर्यंत पोहोचलेले आहेत। सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर इराणनं ड्रोन हल्ला केलाय। अरामको ही जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे आणि त्यामुळेच या ड्रोन हल्ल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। सौदी अरेबियामधली सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी अरामको यामध्ये साधारणतः प्रतिदिवशी 5 लाख बॅरल तेलाचं, खनिज तेलाचं उत्पन्न होतं आणि त्यावरती झालेला भीषण ड्रोन अटॅक हे इंडिकेट करतोय की आता या संघर्षाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणावरती वाढती आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे यामधनं अमेरिकेला सौदी अरेबिया आणि त्याचप्रमाणे तेलाचं उत्पादन करणारे इतर देश जे आहे त्यांना संरक्षण देण्यामध्ये अपयश येतं आहे, हे याच्यातनं इंडिकेट होतं। भारत आपल्या गरजेच्या 50% तेल आजही आखातामधनं आयात करतो आणि भारताचं जे तेल आहे ते बेसिकली स्टेट ऑफ हार्मोजमधनं येतं। ही शक्यता भविष्यामध्ये नाकारता येत नाही की कदाचित इराण पुरस्कृत ज्या प्रॉक्सीज आहेत किंवा ज्या संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला असेल, हमास असेल किंवा हौती असेल, यांच्याकडनं स्टेट ऑफ हार्मोजमधल्या ऑइल टँकर्सवरती अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे सौदी अरेबिया असेल किंवा कतर असेल किंवा बहरीनमधल्या ज्या तेलाच्या खाडी त्यावरती देखील अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर तसं घडलं तर कदाचित जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती या भडकण्याची शक्यता आहे आणि तसे परिणाम भारताला सहन करावे लागतील।